स्वामी समर्थ। नवरात्रीचे 9 दिवस आणि त्या 9 दिवसांच्या 9 माळींची वेगवेगळी प्रथा, त्यातीलच आज आपण दुर्गाष्टमी किंवा मग नवमीला आणि अष्टमीला जो महाप्रसाद केला जातो किंवा म्हणजे कन्यापूजन केलं जातं ना, त्यासाठीच आज आपण मिनी थालीची रेसिपी बघणार आहोत। तर त्यामध्ये आज आपण देवीला आवडणाऱ्या काळ्या चण्यांची भाजी बघणार आहोत, ती सुद्धा कांदा विरहित किंवा मग लसूण अजिबातही न टाकता। त्याचबरोबर अर्धी वाटी एवढं फक्त तूप वापरून एकदम रसरशीत जिभेवर ठेवताच विरघळणारा हा प्रसादाचा शिरा बघणार आहोत आणि टम्म फुगलेल्या अजिबाती तेलकट न होणाऱ्या तासभर तशाच्या तशा राहणाऱ्या पुऱ्यांची रेसिपी बघणार आहोत। चला झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। अगोदर आज आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेऊया। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आज आपण अजिबातही मैदा न वापरता पुरी बघणार आहोत। तर आता ही पुरी एकदम खुसखुशीत व्हावी यासाठी मी इथे अर्धी वाटी एवढा रवा घेतलेला आहे। रवा घेताना लक्षात ठेवायचं की आपल्याला नेहमी बारीकच रवा घ्यायचा आहे। अजून थोडीशी खुसखुशीत व्हावी आणि तशीच्या तशी टम्म फुगलेली राहावी यासाठी आपल्याला इथे 2 चमचे एवढं बेसन पीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि पुरीला एकसारखा रंग यावा किंवा मस्त अशी गोल्डन रंग सारखी दिसावी सुंदर, त्यासाठी इथे आपण टाकणार आहोत 1 चमचा एवढी पिठी साखर। ह्या सर्व साहित्य आहे ते चांगलं असं आपल्याला एकजीव करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी याचं घट्टसर आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। अजिबाती सॉफ्ट पीठ मळायचं नाही किंवा मग जसं आपण चपातीला पीठ मळतो तसं अजिबाती न मळता याला घट्टसर मळायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून साईडला ठेवायचे। चला आता आपण भाजीची तयारी करून घेऊया। तर त्यासाठी मी ते काळे चणे घेतलेले आहेत, 1 बटाटा आणि थोडंसं ओलं खोबरं आणि थोडंसं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। बटाटा टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला ग्रेव्ही वाढवायची असेल तर त्यासाठी 1-2 बटाटे टाकलेत की एकदम मस्त अशी ग्रेव्ही वाढली जाते किंवा मग एकदम थपथपीत अशी ही भाजी आहे ती तयार होते। आता हे चणे आहे ते कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून ह्याला आपल्याला 1 शिट्टी काढून घ्यायची आहे। आता ह्या चण्यांसोबतच हा बटाटा सुद्धा शिजला जाईल। आता कुकरची शिट्टी होते तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊया। तर जे आपण ओलं खोबरं आणि सुकं खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं होतं अर्धी वाटी एवढं, ते आपल्याला मिक्सरमध्ये पाणी न टाकता ह्याला वाटून घ्यायचं आहे। चला इथे मी खोबरं सुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि अजिबात इथे 1 सुद्धा थेंब पाण्याचा न टाकता इथे वाटून घेतलेलं आहे। याला सुद्धा साईडला ठेवूया आणि आपले चणे शिजतात तोपर्यंत आपण प्रसादाचा शिरा बनवून घेऊया। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी एवढा रवा लागणार आहे, पाऊण वाटी एवढी साखर, अर्धी वाटी तूप, इथे मी दुधामध्ये थोडंसं केसर टाकून घेतलेलं आहे, थोडेसे ते ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि 1 केळ घेतलेलं आहे। ड्रायफ्रूट आणि जे दुधामध्ये केसर टाकलेलं आहे ते पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी सुद्धा जमू शकते। चला आता आपण पटकन शिरा बनवायला तयारी करूया। तर त्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आणि जे आपण तूप घेतलेलं ना त्यातून मी इथे फक्त 2 चमचे एवढं तूप साईडला ठेवलेलं आहे आणि बाकीचं कढईमध्ये टाकून आपल्याला हे थोडंसं तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट आहेत ते थोडेसे आपल्याला इथे परतून घ्यायचे आहेत किंवा मग हे जे मनुके घेतलेले आहेत आपण ते थोडेसे तडतडेपर्यंत किंवा मग फुलेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आणि त्याला आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे। अजिबात हे ड्रायफ्रूट आहेत ते आपल्याला करपू द्यायचे नाहीयेत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर हे ड्रायफ्रूट काढून झाले की जो कढईमध्ये तूप राहिलेला आहे त्यामध्येच आपल्याला जो 1 वाटी एवढा रवा घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि त्याच तुपामध्ये आपल्याला थोडासा रंग चेंज होईपर्यंत इथे आपल्याला ह्याला परतून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कुठेही गॅसची फ्लेम आहे ती हाय करायची नाहीये, लो फ्लेमवरतीच आपल्याला हा शिरा आहे तो बनवून घ्यायचा आहे। थोडासा इथं रवा भाजताना कलर चेंज झालेला आहे। आता आपण यामध्ये जे आपण केळ घेतलेलं होतं ते टाकून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करूनच आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। जेव्हा आपण रवा टाकलेला तुपामध्ये त्याच्या अगोदर तुम्ही हे केळ आहे ते तुपामध्ये टाकलं तरी सुद्धा जमू शकते। आता हे केळ टाकलं की आपल्याला चांगलं असं पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे। लगेच आपल्याला यामध्ये दूध टाकून घ्यायचं आहे। तर दुधाच्या ऐवजी तुम्ही ते पाणी वापरलं तरी सुद्धा जमू शकते, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, दूध किंवा मग जे आपण पाणी वापरणार आहोत ते चांगलं असं कडकडीत गरम असलं पाहिजे। इथे आपण दूध आहे ते 2.5 वाटी एवढं वापरलेलं आहे। अगोदर मी इथे 2 वाटी दूध टाकून चांगलं असं परतून घेतलेलं आहे। या शिऱ्यातील ज्या गाठी होत्या त्या फोडून घेतलेल्या आहेत। त्यानंतर अर्धी वाटी एवढं दूध टाकून पुन्हा एकदा चांगलं असं
मिक्स केलेले आहे। तुम्ही जर पाणी वापरत असाल तरी सुद्धा तुम्ही एवढंच पाणी वापरायचं आहे। चांगलं असं मिक्स करून झालं की याच्यावरती आपल्याला 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे। चला 1 मिनिटानंतर इथे हा रवा आहे तो सुद्धा मस्त असा मऊ लुसलुशीत शिजलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला जे बाकीचे पदार्थ राहिलेले आहेत ते टाकून घेऊया। तर इथे आपण जी साखर घेतलेली आहे ती पाऊण वाटी आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता। त्याचबरोबर जे आपण तळून ठेवलेले होते किंवा भाजून ठेवलेले तुपामध्ये ड्रायफ्रूट ते टाकायचे आहेत आणि जे आपण केसर दूध तयार करून घेतलेलं ते टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये तुम्हाला दूध टाकल्याच्या नंतर हा रवा आहे तो कोरडा वाटत असेल अजिबातही घाबरण्याची गरज नाहीये, कारण जो आपण साखर टाकली जाते ना त्यामध्येच हे साखरेचं पाणी आहे ते चांगलं असं सुटलं जातं आणि हा रवा आहे तो व्यवस्थित असा मऊ लुसलुशीत तयार होतो। त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवलेलं 2 मिनिटांसाठी लो फ्लेमवरती आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा रसरशीत मऊ लुसलुशीत असा हा शिरा आहे तो तयार झालेला आहे। जे आपण तूप ठेवलेलं 2 चमचे ते वरून टाकून घ्यायचं आहे। 2-3 पानं तुळशीची टाकायची आहेत, कारण हा प्रसाद आहे, तुळशीच्या पानांचा मान असतो। तर याला पुन्हा एकदा चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे आहे। तर या स्टेजला आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे आणि असं झाकण ठेवून साईडला करायचं आहे। चला इथे मस्त असा रसरशीत हा शिरा आहे तो तयार झालेला आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तर चला तर मग इथे जे चणे घेतलेले आपण ते सुद्धा उकडून तयार झालेले आहेत आणि व्यवस्थित असे शिजलेले सुद्धा आहेत। आता यातूनच चण्यातून आपल्याला थोडेसे चणे आणि हा बटाटा आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे आणि हा बटाटा आणि हे चणे आहेत ते आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत। आता स्मॅश न करता हे चणे आहेत ते तुम्ही मिक्सरला वाटून घेतले तरी सुद्धा जमू शकतात। चला इथे बटाटा आणि हे चणे आहेत ते सुद्धा मी इथे स्मॅश करून घेतलेला आहे। आता आपण लगेच भाजीला फोडणी देऊया। तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये 2 पळी एवढं तेल टाकलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथं तेल किंवा मग तूप सुद्धा टाकू शकते। तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरे टाकायचे। जिरे आणि मोहरी तळतळले की आपल्याला लगेच त्यामध्ये जे आपण चणे आणि बटाटा स्मॅश करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व साहित्य आहे ना ते चांगलं असं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे ह्याला व्यवस्थित असं तेल लागलं पाहिजे। हे साहित्य परतून झालं की आपल्याला लगेच यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर मसाले आपण इथे जास्त न टाकता फक्त 2 मसाले टाकणार आहोत आणि 2 मसाले टाकून सुद्धा मस्त अशी ही चमचमीत अशी ही भाजी आहे ती तयार होते। तर यामध्ये मी टाकलेला आहे 2 चमचे एवढा रेग्युलर जो मी जेवणासाठी वापरते तो आगरी कोळी मसाला टाकलेला आहे। 1 चमचा एवढा लाल तिखट आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। तर हे सर्व मसाले आहेत ते चांगले असं एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे मसाले आहेत ते करपू नये किंवा मग लागू नये यासाठी जे आपण चणे शिजवलेले होते आणि त्यामध्ये जे पाणी होतं ना तेच टाकायचं आहे आणि चांगलं असं परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि ह्याला परतून आपल्याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही आहे ती शिजवून घ्यायची आहे। चला मस्त अशी ते थोड्याच वेळामध्ये तेल सुटलेलं आहे या ग्रेव्हीला। आता यामध्ये आपण जे चणे शिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि जे आपण खोबरं वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि चांगलं असं आपल्याला पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये हे सर्व मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे। तर म्हणजे आपण वाटून घेतलेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यामध्येच थोडंसं इथं मी ते पाणी टाकलेलं आहे आणि ते सुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आणि जशी मला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्यानुसार मी ते पाणी आहे ते टाकून घेतलेलं आहे, साधं पाणी आपलं। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याची आवश्यकता आहे ते कमी जास्त करू शकताय किंवा मग जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्यानुसार पाणी टाकू शकताय। त्यानंतर यामध्ये थोडीशी कोथिंबीर किंवा मग आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे आणि याला आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। चला तिकडे भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे पुऱ्या तळून घेऊया। तर मग आपलं हे जे पीठ आहे ते चांगलं असं मुरलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे। चांगलं असं पीठ मळून झालं की याची आपल्याला छोटे छोटे अशा लाट्या करून घेतलेल्या आहेत। मी इथे तुम्ही एकच लाटी करून किंवा मग एकच उंडा करून त्याच्या एक चपाती लाटून त्याच्या पुऱ्या करून घेतल्यात तरी सुद्धा जमू शकते। मी त्या छोट्या छोट्या लाट्या करून त्याची सेपरेट अशी एक पुरी लाटून घेणार आहे। पुरी लाटताना आपल्याला अजिबात इथे पीठ लावण्याची आवश्यकता लागत नाही।
थोडंसं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पोलपाट आहे त्याला आपल्याला थोडंसं तेल लावलं की व्यवस्थित अशी ही पुरी आहे ती लाटली जाते। आता इथे आपल्याला सारखं सारखं पुरीला तेल लावण्याची गरज सुद्धा लागत नाही किंवा मग पोलपाटाला तेल लावण्याची अजिबात गरज लागत नाही। एकदा लावलं की संपूर्ण ह्या पुऱ्या होईपर्यंत आपल्याला हे तेल आहे ते पुरेसं होतं। आता अशा पद्धतीनेच मी इथे पुरी लाटून घेतली आणि छान दिसाव्या, एक आकाराच्या दिसाव्या यासाठी मी इथे एका झाकणाने त्याला कट करून घेतलेला आहे। आता अशा पद्धतीनेच आपण बाकीच्या पुऱ्या आहेत त्या लाटून घेणार आहोत आणि तुम्ही बघितलेला असाल की दुसरी पुरी लाटताना मी अजिबात इथे तेल लावलेलं नाहीये। चला इथे मी थोड्याशा पुऱ्या आहेत त्या लाटून घेतलेल्या आहेत, पण तुम्ही एक एक पुरी लाटून आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। इथे मला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठीच मी थोड्याशा इथे पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। चला पुरी तळताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तेल आहे ते चांगलं असं कडकडीत गरम झालं पाहिजे, कारण जर तेल कोमट असेल किंवा मग मीडियम फ्लेमवरती जर तुम्ही गरम केलेला असेल तर अजिबात ही पुरी आहे ती फुगणार नाही किंवा फुगली ना तरी सुद्धा ही पुरी आहे ती तेलकट होण्याची शक्यता असते। त्यासाठी अगोदर आपल्याला तेल कडकडीत असं गरम करायचं आहे, त्यानंतरच यामध्ये आपल्याला पुरी सोडायची आहे। पुरी सोडल्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम टम्म अशी फुगलेली आहे आणि कलर बघू शकता तुम्ही, एकसारखा कलर आलेला आहे। यामध्ये आपण जी एक गोष्ट टाकलेली होती ती म्हणजे पिठी साखर, त्यामुळेच अशा ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या एकसारख्या रंगावरती तयार झालेल्या आहेत। तर अशा पद्धतीनेच मी संपूर्ण पुऱ्या आहेत ना त्या संपूर्ण तळून घेतलेल्या आहेत आणि एक एक पुरी तशी टम्म अशी फुगलेली आहे। त्याचबरोबर इथे आपली भाजी आहे ती सुद्धा तयार झालेली आहे। चला आता आपण लगेच महाप्रसादाची थाली तयार करून घेऊया। तर मग बघू शकता इथं काळ्या चण्यांची उसळ किंवा मग भाजी आहे एकदम मस्त अशी तयार झालेली आहे। त्याचबरोबर इथे रसरशीत किंवा मग मऊ लुसलुसीत असा हा शिरा सुद्धा तयार झालेला आहे आणि त्याबरोबर ह्या टम्म फुगलेल्या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाहीयेत आणि तशाच्या तशा राहतात। बरं ह्या पुऱ्या तशाच्या तशा राहण्यासाठी ना आपल्याला पुरी आहे ते एकावरती एक तळल्याच्या नंतर टाकायची नाहीये। पुरी आहे ती एकावरती एक टाकलीत की ती खालची पुरी दबून जाते आणि ती तशीच्या तशी राहत नाही आणि तेल सुद्धा खाते, कारण जी वरची आपण पुरी टाकलेली असते ती ज्याचं ते तेल असतं ती खालची पुरी आहे ती शोषून घेते। चला मस्त अशी इथे ही पुरी आहे ती तयार झालेली आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा बघू शकत असाल अजिबात हाताला माझ्या तेल लागलेलं नाहीये आणि एकदम मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली आणि वरून एकदम अशी ना क्रिस्पी तयार झालेली आहे किंवा मग एकदम असं वरचं आवरण आहे ना ते एकदम कडक तयार झालेलं आहे आणि आतून एकदम मऊ लुसलुशीत। चला मस्त अशी ही महाप्रसादाची मिनी थाली तयार झालेली आहे। तुम्हाला ही थाली कशी वाटली आणि यातील ह्या टिप्स आहेत त्या तुमच्या कामी आलेल्या आहेत की नाही किंवा मग महत्त्वाच्या आहेत की नाही हे मला कमेंट्स करून नक्की कळवा। त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या। जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा। चला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा। आणखी अशाच नवीन व्हिडिओ सोबत भेटूया, तोपर्यंत बाय बाय।